हॅलो, मी विनंती करतो टीम कॅप्टन अलिबाग एव्हेंजर्स यश मोरे, प्लीज आपण थोडासा संपर्क साधा आमच्या मुख्य व्यासपीठावरती, कारण प्लेइंग 11च्या ज्या लिस्ट दिल्या आहेत त्यात थोडासा गोंधळ उडालेला आहे. त्यासाठी आपल्या सहकार्याची आम्हाला आवश्यकता आहे. प्लीज चला, मॅच लगेचच आपण सुरू करणार आहोत. मॅच क्रमांक अर्थातच 5वी आहे. चला, दोन्ही कॅप्टन आता कोणते आहेत? मॅच क्रमांक 5 अलिबाग इव्हेंजर्स आणि सिंधुदुर्ग टायटन्सच्या दरम्यान हा मॅच टॉस झाली आहे. टॉस अर्थातच अलिबाग इव्हेंजर्स टीम कॅप्टन यश मोरे वॉन द टॉस अँड ही डिसाइड टू बॉलिंग फर्स्ट. बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. चला, संपूर्ण संघ या, कारण कॅप्टन इथे आहे. कॅप्टन इथूनच मैदानात येईल याची दक्षता घ्या. अलिबाग इव्हेंजर्स नईम भाई चौगुले जे ओनर आहेत. दुसऱ्या बाजूला पाहूया सिंधुदुर्ग टायटन्स, अर्थातच वरदजी अपराज साहेब पहिल्यांदाची टीम एस्टॅब्लिश केले खेळताना दिसते. वरदजी अपराज यांची टीम सिंधुदुर्ग खेळताना पाहायला. मॅच करून 5वी टोटल 8 मॅचेस खेळायचे आहेत. आज 4 मॅचेस झालेल्या आहेत. सिंधुदुर्ग टायटन्स आणि कर्नाटक रेनेगेट्स यांच्या दरम्यान ती मॅच आपण पाहिली. ती मॅच सिंधुदुर्ग टायटन्स जिंकून कर्नाटक रेनेगेट्स मात केली होती. कोल्हापूर सर्वात टेबल पॉइंट पाहिला तर उंचावर आहे, अग्र क्रमांकी आहे. कारण कोल्हापूर योद्धाने आनंद बालाजी टीम 2च्या 2 मॅचेस जिंकलेल्या आहेत. अलिबागने 2 खेळून 1 विजेता ठरलाय. 1 मॅच त्यांनी जिंकलेली आहे. कर्नाटक रेनेगर्सने 2 पैकी 1 जिंकलेले आहे. सिंधुदुर्ग 2 पैकी 1 आणि रत्नागिरी फायटर्सने 2 पैकी 1 मॅचेस जिंकलेले आहे. विदर्भाची तीच स्थिती आहे, 2 पैकी 1. परंतु साऊथ सम्राटला अजूनही खातं खोलायचं बाकी. रॉयल चॅलेंजर्सने पण 1 जिंकली ना. त्याचबरोबर रॉयल चॅलेंजर्स कोकण यांच्या नावी 1 जीत, 2 पैकी 1 जीत. एकमेव टीम आहे कोल्हापूर योद्धास. अर्थातच 2 संघमालक आहेत, अनिलजी देवारकर आणि दीपकजी राजन यांच्या टीम मालकीच्याच टीम अर्थात कोल्हापूर योद्धाने 2 पैकी 2 जिंकलेले आहे. टेबल पॉइंट मध्ये उंचस्थानी अग्रस्थानी आहेत. बाकीच्या ज्या 6 टीम आहेत अलिबाग, कर्नाटक, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, विदर्भ आणि अर्थात रॉयल चॅलेंज कोकण याने 2 पैकी 1 मॅच जिंकलेली आहे. चला, फिल्डिंग करणारा संघ आम्ही विनंती करतो. थँक्स सो मच सचिन गिरी. नुकतंच अतिशय लाजवाब हिंदीमधून आमच्या कॉमेंटरमधून ऐकलं आमच्या सचिन गिरीला. नवी मुंबई आकाश चोप्रा नावाने आज सुप्रसिद्ध समालोचक. 7 वर्षामध्ये अक्षरशः कानाकोपऱ्यामध्ये या वाद पसरलेली आहे. त्याचा सार्थक अभिमान आम्हाला सचिनच्या बद्दल. अलिबाग एव्हेंजर्स टीम कॅप्टनला विनंती करते का यश मोरे प्लीज आपण मैदानाच्या आत, कारण टॉस आपण जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय आपण घेतलाय. अतिशय दर्जेदार स्पर्धा आपल्या भेटीला. संकल्प सोशल कल्चरल वेलफेअर असोसिएशन प्रेझेंटेड SSPL 2024 सीझन 8 या नगरीचे कार्यसम्राट नगरसेवक विशाजी डोळस प्रेझेंटेड करता धरता शिल्पकार अतिशय गुणवंत प्रतिभांना असं कलवड्यांना एक मंच देण्याचा चोख काम केलंय. त्यांच्या गुणाला हेरून हे मान सन्मान वाढवले. शिव ओढची अतिशय देखणी स्पर्धा आपल्या भेटीला. लाईट्समॅनने कृपया कोणत्या रमल आहे कोर कमिटीचे खूप चांगली कामगिरी राहिलेली आहे. ते रमलवर कॉन्टॅक्ट करा. त्या फ्लड लाईट्स लागलेले आहेत. त्या फ्लड लाईट्सचा ऑपरेटरला मी विनंती की प्लीज कॉन्टॅक्ट टू रमल. 6 ओव्हरची मॅच कसा लाईनीत शिस्तबद्ध असा टीम
इन केलाय अलिबाग एव्हेंजर्सने. 2 पैकी एक मॅच जिंकलेला आहे अलिबाग एव्हेंजर्स आणि एक हरलेला आहे. खूप चुरस निर्माण झाले पर्व 8 मध्ये. एकमेव टीम आहे कोल्हापूर योद्धा ज्याच्या 2 पैकी दोन्ही मॅचेस जिंकण्याचा कारनामा केला आहे सीझन 8 मध्ये. गतवर्षी पाहिलं होतं अलिबाग एव्हेंजर्सने ज्या लीग मॅच होत्या 6च्या 6 मॅच जिंकलेला होता अलिबाग एव्हेंजर्स गतवर्षी. हा रेकॉर्ड त्यांच्या नावावर. पण क्वालिफायर ती मॅच हारल्यानंतर पुन्हा एकदा क्वालिफायर 2 एलिमेंटर मध्ये ती मॅच जिंकून काय कमबॅक केलं होतं नईम भाई चौगलीचे अलिबाग एव्हेंजर्स. बॅक टू बॅक 2 टायटल चॅम्पियन्स. ही हॅट्रिक आहे पण हॅट्रिक होऊन देतील का इतर 7 संघ. त्यासाठी मात्र खूप खेळ बाकी आहे. उद्या सुपर संडे आणि सुपर संडे कित्येक मॅचेस आपल्या भेटीला येतील. चुरशीच्या मैदानामध्ये गाजवतील एकमेक रती महारथी आणि त्याच रती महारथींच्या त्या एक यंगस्टरला एकत्र करण्याचं चोख काम आमच्या विशालजी डोळसने केलंय. हे पर्व 8 आपल्या भेटीला ताटामाटामध्ये शानदार वजनदार दमदार तयारीने घेऊन येते. SSPL सीवूड प्रीमियर लीग 2024 तरार. जाऊया पाहूया 5वी मॅच आपल्या समोर मैदानामध्ये केली जाते. अर्थातच एका बाजूला बॅटिंग करताना दिसेल सिंधुदुर्ग टायटन्स. त्या वर्षाची या टोटल जे सीझन आहे ती पहिली टीम आहे नवीन टीम आहे. वरजी अपराज संघमालक आहे सिंधुदुर्ग टायटन्स. ती बॅटिंग करताना पाहायला मिळेल कारण टॉस जिंकला यश मोरे. पहिला अगोदर 2022 झाला आणि पर्व ते पाहिलं होतं मग त्यावेळी स्पर्धा गाजवली होती यश मोरेने. तब्बल 300च्या वर धावा त्यामध्ये 5 अर्धशतक. वाट कडक बॅटिंग त्यामधून मारलेले तब्बल 7 नो लुक षटकार. अचंबित नाव स्टार्ट. इशारा येतोय का मॅन्डेटरी पॉवर प्लेचा खेळ आता सुरू होतोय. तो कंपल्सरी आहे. दोन्ही जोडी सिंधुदुर्ग टायटन्स. राज आणि विवेक स्ट्राइक पर. तो दबदबा खऱ्या अर्थाने हे पर्व पहिल्याला काय शानदार सुरुवात केली होती विवेकने. दमदार बॅटिंग करताना तो पहिला स्ट्रोक हवेमध्ये. ओहो यश मोरेला खूप लवकर समजलं का कॅच माझ्या पुढ्यात आहे. पुढ्यात पडलेला जेल खूप उशिरानं कळणं तोपर्यंत वेळ घेऊ त्याने आणि गेलेली वेळ परत येत नाहीये हे तुम्हा आम्हा सर्वांना माहिती आहे. वेळ गेली निघून नतीजा सुदैवी ठरतो विवेक. आता पहिल्या चेंडूवर झेल डेफिनेटली चान्स टू द विकेट बट पहिली सफलता येऊन राहिली. गोलंदाजी मार्ग पहिल्यावर हाताळताना यश भिसे इमर्जिंग प्लेअर. यश भिसेने पहिलं अक्षरशः पर्व तर पहिलं गाजवलंय. बॅटिंग काय राहिली मागच्या मॅच मध्ये तुफाने बॅटिंग केली होती. गोलंदाजी टाकतो मॅन्डेटरी पॉवर प्ले. दुसरा चेंडू डाऊन द लेग साइड. पिचिंग झाले तिथं कुठल्या दिशेने पिचिंग झाले ते पाहताना परंतु पायाला लागून गेलाय. विवेकला याचं सर्व गुण जाईल. त्याने सांगितलं का माझ्या पायाला चटून गेलेला आहे. जेंटलमॅन क्रिकेट दाखवलं स्पोर्ट्समॅन खातं खोललं जातं सिंगलने. ओ पायाला लागलेला नाही आणि इशारा येतो वाईट +1. 2 धावांनी अतिरिक्त चेंडूवर मिळतात 2 धावा. खातं खोललं जातं. अर्थातच अलिबाग एव्हनच्या विरुद्ध खेळतात सिंधुदुर्ग टायटन्स. ओपन द अकाउंट टीम. लाजवाब बॉलिंग सुपर बॉलिंग का टप्पा परफेक्टली लेंथ अपसाइड ऑफ स्टंप. पिचिंग झाला गुडलँड टप्पा पडल्याने हलका मूव्ह झालेला आउट स्विंग आणि त्यास खेळण्यासाठी मध्ये बीट केले बॅट्समॅनला. सरळ गेला एक दुसऱ्या यशकडे जो कॅप्टन आहे यश मोरे. SBC बॉलिंग आणि तिथेच कॅप्टन आहे यश मोरे विकेट किपर. पॉइंट कबा आउट ऑफ 30 यार्ड आपण पाहू शकतो. काऊ कॉर्नर जो वाईडिस लांगाव त्याला थोडंसं वाईडिस करताना घेऊन 25 नंबरचा फिल्डरला एक्स्ट्रा कबा. थोडासा चेंजेस. फ्लड लाईट्स ऑन झालेले आणि खरं रात्रीचं क्रिकेट मात्र आता सुरू झालेलं आहे. फटका चांगला हवेमध्ये फटका फसलाय. झेलापर्यंत पोहोचू शकला नाही. 2 वाले झेल उडत पण सुधीर राहतोय फलंदाज विवेक. बॅटमधून आलेली पहिली धाव विवेकच्या नावावर खातं खोलतो विवेक. बॅटने अगोदर मात्र ज्या धावा आल्या त्या अतिरिक्तच्या रूपामध्ये वाईट +1 1 वाईट 3 नंतरही 4थी बॅटमधून येताना खातं खोलताना सुद्धा विवेक. ओव्हर क्रमांक पहिलं SBC द बॉलिंग मार्क फ्रॉम अलिबाग एव्हेंजर्स कडून पहिलं होतं हाताळतो पॉवर प्लेचं. जोखीम बरं ओव्हर आणि ओव्हरमध्ये बऱ्याचशा धावा मात्र कुठल्या जातात कारण फिल्डर फक्त 2 असतात या 30 याच्या बाहेर. त्याचा समर्थन डावखुरा फलंदाज टीम ऑफ द कॅप्टन
डाऊन द बॉल सट्टी कॅच व्हॉट अ कॅच सिद्धेश टेकन द कॅच कॉट सिद्धेश ऑन द डीप माइट इज मिड विकेट बॉल बाय एसबीसी ला पहिली सफलता पहिली विकेट काढून दिली एसबीसी ने पहिली सफलता टीम अलिबाग एव्हेंजर्सला 1 गडी बाद 4 इथे बाज होताना राज करता आलं नाही आपण ड्राईव्ह केलं लाफ केलं तर पिक केलं होतं लवकर पीक मध्ये एलिमिनेशनची कमतरता नतीजा बॅक इनटू द डगआउट वुड्स प्रीमियर लीग 2024 पुन्हा एकदा येतात अर्थात कर्नाटक रेनेगेटचे सर्वेसर संघ मालक विकासजी नेर्लेकर यांच्याकडून पारितोषिक विकास ने पारितोषिक इथे जाहीर केलेलं आहे पल्ली नावाने सुप्रसिद्ध विकास तर त्यांच्याकडून जाहीर झाले चेतन चेण्याचा कोणताही गोलंदाज त्रिफला चितकार माझ्याकडून 1000 रुपये सरळ हातेने बॅट पुढे जाताना व्हॉट अ लवली शॉट एक्स्ट्रा कव्हर एक मंत्रमुग्ध करणारा एक स्टायलिश स्ट्रोक ढकलून दिलं शॉट एक्स्ट्रा कव्हरला कम्प्लिटली फेस ऑफ द बॅट अँड जस्ट इनसाइड द आउट अँड शॉट एक्स्ट्रा गेटिंग द सिंगल ओपन द अकाउंट कॅप्टन टीम चेतन उभाले चेतन चिल्या किती उभारे घेतले चेतन उभालेने बघता बघता छोट्या चनीचा हा कॅप्टन होऊन बसला याला म्हणता कडी मेहनत कमी महिन्यामध्ये कमावलेलं हा क्रिकेट त्यासाठी कडी मेहनत केले घाम घाललाय ह्या चेतन चिल्याने उभालेने राईट मोर द विकेट पहिलं ओव्हर हाताळताना बॉलिंग मार्क पर हेच दिसे आणखीन एक एक्स्ट्रा बॉल एक्स्ट्रा धाव येते धावसंख्या मात्र पुढे सरकते बॅटिंग करताना आपण पाहू शकतो सिंधुदुर्ग टायटन्स पहिल्यांदाच मात्र हा टीम खेळताना 7 जे पर्व बदल त्यामध्ये सिंधुदुर्ग टायटन्स नाही परंतु पर्व 8 मध्ये नव्याने हा टीम उभारला गेलाय वरद अपराज जे संघ मालक आहेत बॉलिंग मार्क पर हेच दिशे कमिंग बोर्ड राईट मोर द विकेट टू द राईट हँड बॅट्समॅन विवेक बॅकफुट वर जाताना कडक 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 बेधडक उडवून दिलाय बायडी द्विस्वेले का आला मात्र मोठा फटका मिळाल्या षटकार 6 रन Yes. षटकाने धावसंख्या झपकन मात्र फुलली गेली वाढली गेली पोचते 11 वर पॉवर प्ले लगेचच घेतलं पहिल्या पॉवर प्लेची झाली समाप्ती एच भिसे द बॉलिंग मार्कर जिम्मा सोपवला होता एच मोरेने एच भिसेने पण थोडा हलकासा रूम घेतली आणि आजच्या जगामध्ये नवीन मध्ये रूम कोण सोडणार आहे कारण भाव एवढा गगनाला भिडलेत ना त्यासाठी रूम घेताना जकास षटकार पर्व एक सीझन 1 म्हणजे तब्बल 100 नाभी लावणारा पहिला फलंदाज मी पाहिला विवेक पण त्याच्यानंतर जे 6 पर्व होती ना ती कम्प्लिटली अनसक्सीड अपयशी पदरी पडलं पण त्यानं उभारला यामुळे तो जोम तो फटका तो क्लास पाहायला मला नाव स्ट्राईक कॅप्टन ऑफ द टीम चेतन चिलिया बॅकफुट वर गेला अराउंड द कार्पेट खराब क्षेत्ररक्षण धाव मात्र घेता आली नाहीये चोखी पत्करली नाही खतरा घेतला नाही कारण सरळ चेंडू घेतला शॉट बॅकफुट स्क्वेअर लेग इनसाइड सर्कल गपलत झाली होती पण फायदा उठवू शकला नाही बॉलिंग मार्कर दुसरा ओव्हर हाताळण्यासाठी स्वतः संघ मालक नेमजी चौगुले बॅक टू बॅक 2 टायटल राहिलेत हा हॅट्रिक ही टीम पूर्ण करेल काय ओ क्लास गुडने टेक तमाशा देख टकाटक व्हॉट अ शॉट इज अ टेरिफिक हिट बाय कॅप्टन चेतन चिलिया चेतन उभाले हलकीसी मात्र हेड अँड कॉर्नरचा सुपर्ब सरळ झोकला हा चेहरा बॅटच्या खाली बॉटमॅनचा कडक वापर
उडवला बाईट दिस पेलला मिळाला सा बॅटमधून बरसताना षटकार. व्हॉट अ शॉट. मालकचं जंगी स्वागत. लेगस्टर मिडल सुडर्स लॉक केला. याला फ्लड लाईट्स वाला ना. लाईट जर फ्लड लाईट्स ऑन झाले त्याच्या जो टेक्निशियन आहे त्यांना माझी विनंती आहे प्लीज कॉन्टॅक्ट टू अक्षय. अक्षय नाही तर रमल दोनांपैकी कोणाला तरी तुम्ही कॉन्टॅक्ट करा ही नंबरची विनंती करतोय. फ्लड लाईटचा टेक्निशियन ऑफसाइड ऑफ समजवणार अपील. सुपर बॉलिंग लाईन मिस अवे फ्रॉम द बॉडी शेरबत दूर हलकासा मूव झालेला बॉल सरळ विकेटच्या हातात. डॉट क्लेवर बॉलिंग ओनर ऑफ द टीम नेमजी चौगुले बॉलिंग मॅन समोर स्वतः कॅप्टन टीम ऑफ द सिंधुदुर्ग टायटन्स चेतन फुल टॉन मिस टायमिंग शॉट पिकअप करता एलिमिनेशन करता देत राहील क्षेत्ररक्षण सिद्धू. फिल्डिंग चांगली राहिली पण थ्रो अपुरा सावकाश. नतीजा 2 धाबा खाती लावताना जोडताना कॅप्टन चेतन चिल्या उभा आले. दोन्ही कॅप्टन आहेत ना मित्रांनो ते एकाच वेळेला माझं किताब गेले होते. एमर्जिंग प्लेअर उदयनमुख खेळाडू यश मोरे आणि चिल्या पर्व 4 सोडून दिला. जय भवानी ज्वेलर्सच्या तर्फे रोख रुपये 10,000 गिफ्ट देण्यात आलं होतं दोन्ही या उदयनमुख खेळाडूंना. जय भवानी ज्वेलर्स यश मोरे अँड चेतन चिल्या बैठक मारताना तो हुकूमत चालू दिला. यावेळेला प्रॉपर लेन बीट करून गेला. लवली बॉलिंग बाय नईमजी चौगुले. सुपर बॉलिंग टप्पा बॉलची एकाकडे वळण घेतलं. फिंगर्स रोल बीट टू द बॅट्समॅन अँड बॉल वेंट टू द अनदर बिहाइंड द स्टंप द कॅप्टन यश मोरे. डॉट अवे फ्रॉम द बॉडी चॉपिंग केलं. काय क्लेवर बॉलिंग यार. सुपर बॉलिंग एक्सलेंट. षटकार पहिला डॉट नंतर षटकार पण कमालीची वापसी. लाजबाब असे मिश्रणीत चाललेली बॉलिंग. दोन्ही मॅन्डेटरी पॉवर प्लेचा खेळ इथे समाप्त झाला. 10 धावांच्या सरसने स्कोर लावलं गेलं. सिंधुदुर्ग टायटन्स 1 गडी बाद 20 धावा. चला प्लीज टकोपा साऊंड सिस्टीम. आता वायरमॅनच बोलू का बरं वाटत. फ्लड लाईट्स टेक्निशियन वायरमॅन जिथे कुठे वायरमॅन आमचे आवाज आपल्या कानापर्यंत पोहोचत असेल प्लीज कॉन्टॅक्ट टू अक्षय मुसले किंवा रमल बरोबर तुम्ही मुख्य बॅट्समॅनवर या. स्कोर 20 झालेला आहे. गडी बाद 2 ओव्हरची झाली समाप्ती. पॉवर प्लेच्या दोन्ही ओव्हरची समाप्ती. पहिलं ओव्हर इन ऍक्शन एज बिशनेने हाताळलं त्यामध्ये 11 धावा खर्च केल्या. नेम चौगुलेने एक सफलता मात्र मिळवली परंतु 9 धावा खर्च केला. असे टोटल 2 ओव्हरचा खेळ समाप्त. 20-1 सद्यस्थिती. बॅटिंग करण्याचं आमंत्रण मिळाल्यानंतर SSPL प्रीमियर लीग 2024 वर्ग 8 मॅच क्रमांक ही आहे 5वी. 6वी मॅच रंगीर रत्नागिरी फायटरच्या विरुद्ध कर्नाटक रेनेगेट्स खेळताना दिसतील. 2 कॅप्टन 1 इनिंग ब्रेकपर्यंत आम्ही टॉकचा बॉस मध्ये आमंत्रित करणार आहोत. सज्ज राहायचं आहे दोन्ही टीमच्या कॅप्टनने. ओ जुसी पुलटा डाऊन द ग्राउंड. तेच तर क्षेत्रशेन लॉंगाऊनच्या ठिकाणी लॉंगाऊनच्या ठिकाणी मिड ऑफला क्षेत्रशेखर सिंगल घेतली. विवेकने चोख काम करतोय. विवेक षटकार आल्या परंतु उभारता हा खेळाडू आहे ज्याचा बॅट इन सेटल बॅट्समॅन मॅन इन टच. गत वर्षी द प्लेअर ऑफ द सिरीज चेतन हुबाले. चेतन चिलियाने किताब घेतला होता प्लेअर ऑफ द सिरीज. अलिबाग एव्हेंजर्स योगेश त्याच्यानंतर जितू परदेशी. टीम स्ट्रॉंग होता गत वर्षी. त्यामध्ये हा कॅप्टन चेतन हुबाले प्लेअर ऑफ द सिरीज. पर्व 7 अक्षरशः गाजवला. तब्बल 182 धावा 8 विकेट 4 झेल आणि 2 रनआउट. वाटत प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये गाजवलं. पण यावर्षी काय करेल यावर्षी सुरेख फलंदाजी. पहिली मॅच हारली खऱ्या अर्थाने पण दुसरी मॅच आपण पाहिलं. आजचा दिवस विजयाने सुरुवात केली सिंधुदुर्ग टायटन्स. 2 पैकी 1 जिंकले 1 हारले. तिसरी मॅच आपल्या भेटीला. टाकासा अवे फ्रॉम द गुड बॉलिंग यार सुपर बॉलिंग यार. टप्पा बॉलिंग एका घेतलेली त्यांनी टर्न अँड स्विंग द मिस द बॅट्समन कॅप्टन चकलाय सरळ गेला विकेटच्या बरे. दुसरा कॅप्टन आहे विकेट किपर अर्थात यश मोरे. तिसरं ओव्हर टाकताना पहिलं ओव्हर ज्या बॉलर हाताळलं मॅन्डे तोच बॉलर मात्र जिम्मा सोपवलाय. विश्वास साठता टेकलाय यश मोरेने एच बीशी वरती.
कडक स्क्वेअर कट, नाईसली स्क्वेअर ऑफ द पॉइंट. पण क्षेत्ररक्षण येतं डीप एक्स्ट्रा करून इथे क्षेत्ररक्षण मात्र केलं जातं. अवघी धाव मिळते या स्ट्रोक वरती. सिंगल. आलेल्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा आम्ही SSPL 2024 पर्व 8 मध्ये मनाच्या अंतःकरणामध्ये स्पर्धेचे करता धरता शिल्पकार, कार्यसम्राट, नगरसेवक विशालजी डोळस यांच्या वतीने तुमचं सहर्ष असं स्वागत आहे. मॅच क्रमांक 5 दिवस रात्रीचा हा दुसरा दिवस रात्रीचा खेळ. बॅटिंग करताना आपण सिंधुदुर्ग टायटन्सला पाहतो. एक गडी बाद सोडून दिलाय चेंडू, परंतु नेमकं काय घडले ते पाहतात अंपायर, ऑनफिल्ड अंपायर. बॅटला चाटून गेला, अंगाला चाटून गेला, याचाच अर्थ डाऊन द लेग साइड. हा नॉट डिक्लेअर द वाईड, इज अ फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू पुन्हा जाता बॉलिंग मार्क आपलं दुसरं हो टाकताना टीम कडून तिसरा बॉलिंग मार्क पर अर्थातच अलिबाग एव्हेंजरचा हा खिलाडू बॉलर आहे एच बिशे. राईट हँड ओव्हर द विकेट, ऑफ साइड ऑफ स्टंप धीम्या गतीने टाकला चेंडू. टायमिंग मी डाऊन द बॉल, सुरेख असा झेल टिपताना लॉंग ऑफ रिजन एरियाला सिद्धेश, कॉट सिद्धेश, बोल्ड बाय एच बिशे. एच बिशेला दुसरी सफलता. 2च्या 2 फलंदाज जे बाद केले नाही त्याचा मात्र श्रेय जातं. ते 2च्या 2 बली टिपण्याचा यश मिळालं एच बिशेला. लवली बॉलिंग यार. प्लीज टकोबा साऊंड. अंक 5 वरचा झेल. स्कोर आहे 23 वर 2 असे सध्या स्थिती. बॅटिंग करताना अमंत दिले सिंधुदुर्ग टायटन्सला. कॅप्टन ऑफ द टीम अलिबाग एव्हेंजर्स यश मोरे ऑन द टॉस अँड चूज द बॉलिंग फर्स्ट. तिसरा ओव्हर मैदानामध्ये चालू आहे. एक चेंडू होता शेवटचा. इन ॲट क्रमांक 4 वरती बॅट्समन आलाय मैदानामध्ये ऋतिक. व्हेरी क्लेवर, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, कंजूशी करणारा. एक सिंगल, त्याच्यानंतर फाइंड द गॅप. आणि जेव्हा जेव्हा हलवा चेंडू म्हणतो त्यावर ताम मारतो, त्याला फेकून देतो बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक खासियत आहे ऋतिकची. चेंडू डाऊन द लेग साइड, पिचिंग होतं खराब, स्पेअर मारा. दिशेपासून भडकटला या वेळेला स्थितीमध्ये एचबीशी. आणि तिथेच दंडित करताना चेंडूला केलं वाईड बॉल. एक्स्ट्रा धाव मिळते हलकासा पुढे जाताना 24 वर 2 गडी बाद. 24 लॉस ऑफ द 2 विकेट सिंधुदुर्ग टायटन्स. ग्रेट स्ट्रोक, बेस प्लेअर लेगला ओलांडून घेणारा हा पॉवरफुल षटकार. मी म्हटलं होतं एखादा जरी लूज भेटला तर ऋतिक सोडत नाही, त्यावर ताम मारतो. ताम मारला, फेकून त्या डिप्स केलेला आला षटकार बॅट मधून ऋतिकच्या 6 रन. राम टोकोबा साउंड सिस्टम में रवींद्र सेतुगण मात्र फॉर्म कराबे गाव ही साऊंड सिस्टीम मला भेटीला. आणि मी खरं कौतुक करतो, क्लीन क्वालिटीचं क्रिकेट दाखवतो आपल्या समोर घेऊन आल्या टेलिसक्रिकेट.in. त्या संपूर्ण टीमचं 3 कॅमेरे. किती दर्जेदार क्रिकेट. 2 महिन्यापासून अक्षरशः चर्चित होती ही प्रीमियर लीग. परंतु खरोखर मी कौतुक करतो, एकजूट होतं संपूर्ण सीवूड प्रभाग. छोटा मोठा हा भेदभाव न करता कारण शिकवलाय विशालजी डोलसने. आणि त्याच गुरुमंत्र घेतलाय आदरणीय नाईक साहेब यांच्याकडून विशालने. म्हणताना जे पेरलं ना ते उगवतं तसं दिसायला लागलंय. तेच गुण, तीच प्रत्येकाला सामावून घेण्याची दृष्टी, दूरदृष्टी विशालकडे. आणि त्याच्या माध्यमातून आपल्या भेटीला पर्व 8 SSPL 2024 शानदार 16 ओव्हर क्रमांकाचं होतं. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट, बॅकफुटवर जाताना कॅप्टनच्या बॅट मधून आला, फेकून दिलं वाईट लॉंग लेगच्या दिशेने, केवळ सिंगल. गतवर्षीचा मोठा इव्हेंट, मोठा किताब घेऊन प्लेअर ऑफ द सिरीज तोच फलंदाज कॅप्टन. टीम वेगळी आहे. गतवर्षी या टीमच्या बरोबर खेळला होता, या टीम मधून गेलं, त्याच्या विरुद्ध किती क्रिकेट वेगळे पहा. प्रीमियर लीग ज्या कॅप्टनने दुसरा टायटल देण्यासाठी मोलाचं भूमिका निभावली, तोच या वर्षी त्याच्या विरोधामध्ये हलकासा टॅप केला. स्वतः इष्टेक्षक जाहीर धाव मात्र मिळाला नाहीये. संयमी असं क्रिकेट पाहायला मिळालं मैदानामध्ये. DBA
DAV ही नावाजलेली स्कूल आणि त्याच्या प्रणांगावर झालेला ऐतिहासिक खेळ सीवूड प्रीमियर लीग SSPL 2024 आलेल्या प्रेक्षकांचं मनातून हार्दिक असं स्वागत आहे. क्रमांक चौथा ओव्हर बॉलिंग मार्क पर राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅटला लागणार अंगाला लागल्यानंतर चेंडू मात्र पळाले. दोन बॅट्समॅन धाव घेतली. चिक्की सिंगलने स्कोर मध्ये पुढे जाताना 32 वर. इंटरनेटच्या माध्यमातून जर पाहिलं तर स्कोरिंग पाहतो आमचा अनुज आणि त्यानंतर माझा आहे भावेश जो मॅन्युअली स्कोर लेखांकी सुंदर अक्षरामध्ये आमच्या बाजूला अतिशय प्रभावी अशी कामगिरी राहिली. दोन्ही स्कोरची काल होता अर्थातच आकाश अनुज बरोबर, पण आज भावेश आहे स्कोरर म्हणून. त्यांचं सरचे स्वागत. स्विंग इन द मिस. टप्पा पडला एकेने घेतलेली उचली आणि त्याला जोड होती. स्विंग फिंगर सोल केले लाजबाद. बॉलिंग टाकताना स्वतः कॅप्टन ऑफ द टीम यश मोरे. कमालीची गोलंदाजी. पण सर्वात धावा कुठल्यात अर्थातच यश मोरेने बरोबर 8 पर्यंत तब्बल 300च्या वर. त्याच्यामध्ये 5 अर्धशतक. ग्रेट परमा. त्यामध्ये 8 षटकार. अक्षय नो लुक शॉट. भडीमार केलं षटकाचं लोक शॉट यश मोरेने. अचिंबत करणारे स्ट्रोक. बॅकफुट वगैरे एक तगडा स्ट्रोक. तगड़ा बेहतरीन टाइमिंग. शॉर्ट आर्म फुल जॉक अँड चेरन बॅट मध्ये ऋतिकच्या. का लाबल मी म्हटलं होतं फाइंड द गॅप सिंगल बरोबर त्याचा नेम असतो, त्याचा अंदाज असतो. त्या एक वेगळ्या अंदाजामध्ये खेळताना ऋतिक लाजबाब ताबडतोब फलंदाजी करताना धावा वाढवते ताबडतोब टीम सिंधुदुर्ग टायटन्स. इरादा स्पष्ट केले. घातक फलंदाजी इथे स्ट्रोक हेलिकॉप्टर पोचा बाहेर डीप कव्हर पॉइंट जमून क्षेत्र सिद्धूचं मध्ये कौतुक करायला लागेल. ती चपलता, ती धावण्याची दौड लाजबाब. जे काही हवं असतं हाय क्लास फिल्डरला ते सर्व गुण संपन्न हा फिल्डर सिद्धू. लवली फिल्डिंग फ्रॉम अलिबाग एव्हेंजर्स. सिंगल मिळते. ओव्हरची झाली इथे 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हरच्या खेळच्या संपत्तीनंतर इथे खेळ 5व्या मॅचचा चालू आहे. एका बाजूला अलिबाग एव्हेंजर्स ज्याने लगातार 2 टायटन्स 2 वेळा चॅम्पियन्स राहिलाय SSPL मध्ये. सिंधुदुर्ग टायटन्सला बॅटिंगसाठी आमंत्रित केल्यानंतर 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद झाल्यानंतर स्कोर आहे. स्कोर बरोबर 39 लॉस ऑफ द 2 विकेट आफ्टर द 4 इनिंग्स कंप्लीटेड. षटकार जो मारलेला असतो षटकारच्या बाहेर आमचे लाडके प्रेक्षक याने झेल घेतला तर रोख रुपये 100 दिलेत. हे पारितोषिक लावण्यात आलं कालपासून. आणि आमचा महिला वर्ग जी जगातली सर्वश्रेष्ठ शक्ती आहे त्या महिलांना त्या ताईंना जर झेल पकडला तर रोख रुपये 500 रुपये दिले जातील. कॅश प्राईज 20 रुपयाचं कुपन. आणि कुपन जेवढे येतील ते कुपन घ्या. कारण शेवटच्या जे उद्याचं सुपर संडे सुपर फुल बनवायचं असेल तर कुपन घ्या मित्रांनो. कारण या कुपनच्या मधून लक्की ठरणारा जो प्रेक्षक आहे त्याला दिलं जाईल ओप्पो स्टायलिश बँडचा ओप्पो ब्रँडचा हा स्मार्ट फोन मोबाईल फोन. 5 ओव्हर बॉलिंग मार्क पर निखिल. गोलंदाज अवे ऑफस्टंपला लाईन टच अँड गो. परंतु सिंगल अर्जित केले अखेरकार ऋतिकने ऑन स्ट्राईक. 1 सेकंड कॅप्टन. दोन्ही फलंदाज मग तुटून पडलेत. आता बराच खेळ पाहिला 4 ओव्हरचा. त्यानंतर 2 षटकार आल्यात ऋतिकच्या बॅटमधून. तसे 2 षटकार. एक षटकार कॅप्टनच्या बॅटमधून स्लॉक स्लिप करताना नेहमी चौगले या संगमानाचा पहिले जेवण. त्यानंतर मग नवीन चौगले अक्षरच्या जागच्या जागीत ठेवण्याचा कारनामा केला होता चेतन चिलेला. ते केलेले मिश्रित गोलंदाजी पिचिंग द व्हॅरिएशन प्रत्येक टप्प्यावरती पिचवरती वेगळ्या पिचिंगवर चेंडू टाकताना बेहाल केले होते चेतन चिल्या. व्हेरी गुड बॉलिंग कमबॅक बाय नेम चौगले. कनेक्शन बैठक मारताना चेंडूला पाठवला लांब लचक ओव्हर द मिड विकेट करून धमाका ब्लास्ट. षटकार दुसरा बॅटमधून सजवता स्वतः कॅप्टन चेतन उभाले. चेतन चिल्या सेट डाऊन द बॉल. चेरन पोस्ट 46 वर 5 ओव्हर किती पदर चालू असताना बॉलिंग मार्क पर निखिल. पॉइंट खडा केले. पॉइंट कव्हर आहे. लॉंग ऑन लॉंग ऑफ डीप मिड विकेट डीप स्क्वेअर लेग
इज अ फिल्डिंग अनालिसिस. 30 यार्ड मध्ये पावतो शॉट एक्स्ट्रा कव्हर. सिलिमी डाऊन आहे. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर ऑफ द पॉइंट. परत पाहिला तर स्क्वेअर ऑफ द विकेट इज शॉट स्क्वेअर लेग. 4 दैन्याच्या 5 दैन्याच्या बाहेर इस तरह सजावट. अवे ऑफसाइड ऑफ स्टंप, आउटसाइड ऑफ स्टंप. सुपर बॉलिंग, क्लेबर बॉलिंग बाय नाउ निखिल. कारण मिडल नेक्स्टला जेवढे तेवढे चेंडू टाकले ना त्याचा खरपूस समाचार घेतलाय कॅप्टन टीम चेतन उबाले. यामध्ये एक चालाकी केली. टप्पा ऑफस्टंपला मूव्ह करताना बीट केलं कॅप्टनला. चेंडू गेला यश मोरे विकेट हातात. डॉट. 5 ओव्हरचा खेळ मैदानामध्ये चालू आहे. 5वी मॅच आपल्या भेटीला दुसऱ्या दिवसाला खेळले गेलेले क्रिकेट. अलिबाग एव्हेंजच्या विरुद्ध सिंधुदुर्ग टायटन्स. अलिबाग एव्हेंजर्स SSPL अतिशय नामांकित अग्र क्रमांकाची प्रीमियर लीग. कोरोनाचं सावट सोडलं ना तर 8 पैकी 7च्या 7 हे पर्व आपल्या भेटीला दुधिया रोशनी. प्रशासनाचे ते कडक नियम त्यामुळे ती स्पर्धा सचिन मात्र दिवस रात्री नव्हता दिवसा खेळली गेली होती. एकमेव पर्व 2021 इज प्रेझेंटेड बाय संकल्प सोशल कल्चरल वेलफेअर असोसिएशन. SSPL 2024. कडक स्ट्रोक आहे. वॉट अ बॅलन्स. कडक बॅलन्स. षटकार आला तिसरा. सेट ऑन द फायर. कडक बॅटिंग. चिल्याची राहताना मैदान अक्षरशः धो होताना अगेन्स्ट द यामध्ये 2 षटकार साजर केले. लाजबाब फटकेबाजी चेतन उबाले उर्फ चेतन चिल्या. लाजबाब फटकेबाजी पाहिली आणि म्हणून तर पारितोषिक लावलं तर चेतन चिल्या जो कोणी क्लीन बॉल करेल तर फलीने ते पारितोषिकला ₹1,000. विकास आमचा परम मित्र आहे आणि त्याच विकासच्या माध्यमातून लावलं होतं चेतन चिल्याचं तुम्ही त्रिफला उडवा आणि मिळवा माझ्याकडून ₹1,000. हे तारीफ आहे. त्याला माहित आहे चेतन चिल्या त्रिफला बाद होताना दिसणार नाही एवढा कॉन्फिडन्स आहे विकासला. म्हणून तर पारितोषिक लावले ₹1,000. खरी कसोटी आहे गोलंदाजांची. कडक शॉक आहे. बेहतरीन क्रिकेटचं माधुर सौंदर्य. क्रिकेटची खूबसूरती होती. व्हॉट अ लवली एक्स्ट्रा कव्हर ड्रॉइंग 4 रन. बेहतरीन स्ट्रोक. शरण. छप्पन 56. व्हॉट अ लवली कॅप्टन्स इनिंग. काल अक्षय मुसलेने कॅप्टन्स इनिंग दाखवून दिली होती. काल फिगर टाकताना अनिलने गर्जना केली होती. तो खूप निर्माण केलं. 4 वर 1 मेडन 2 धावा 4 विकेट. व्हॉट अ कॅप्टन बरं. आनंद बालाजी इज वन ऑफ द कॅप्टन अँड व्हेरी फर्स्ट मॅच. विनोद कोटिया 66 फर्स्ट हाफ सेंचुरी. बॅकफुट वर गेला अलॉंग ऑन द कार्पेट. कुरवाळत गेला. वाईट डिस्क केले जिथे पाहावं तिथे सिद्धेश. जवळजवळ बॉल 3 नाही तर जवळजवळ 10 पेक्षा जास्त चेंडू मात्र फील्ड केले आतापर्यंत सिद्धेशने. व्हॉट अ लवली फिल्डिंग बाय सिद्धेश फ्रॉम अलिबाग एव्हेंजर्स. कडक फिल्डिंग. मोठा चिन्ह दिसतं जस्ट लाईक द जॉन्टी रोड्स. ज्यापर्यंत चप्पलता दाखवतं चप्पलतेने मात्र जॉन्टी रोड्स पाहिलं तर पॉइंट हे प्लेसमेंट असतं जॉन्टी असायचं जॉन्टी रोड्स. पण त्यामध्ये कुठे पहा जिथे ते कमी तिथे सिद्धू. मोठी दरी असेल दोरीला कोण मात्र लवकर पार करेल त्याचं नाव सिद्धेश. स्कोर आहे 56. फक्त सिंगल 57. फक्त सिंगल निघाले. हरकत नाही बिचारा. तो काम आहे आमचा अधिक कर्तव्य आहे. 56 फक्त सिंगल आले. 57 बनल्यात. 5 ओव्हर संपलं ना. 5 ओव्हरची झाली समाप्ती. 56 लॉस आफ्टर 2 विकेट. सिंधुदुर्ग टायटन्स वरदजी अपराज यांचा पहिलाच हा वर्ष. त्यांचा संघ मालिकचा टीम पहिल्यांदा बॅटिंग करताना 2 गडी बाद 57 बनल्यात. त्यामध्ये बॅटिंग काय प्रॉपर केलं. कॅप्टन इनिंग खेळताना लंबे इनिंग चेतन उबाले चेतन चिलिया त्याच्या बरोबर आहे ऋतिक. हे लास्ट ओव्हर नंतर आम्ही 2 कॅप्टनला टॉस कॅप बॉस या मंचावर आमंत्रित करणार आहोत. रत्नागिरी फायटर्स 17 चेंडू मध्ये 28 धावांचे कॅप्टन इनिंग करण्यात आला. साजेशा असा इनिंग डाव खेळताना चेतन उबाले. कर्नाटक रेनेगेट्स चा कॅप्टन असेल अक्षय मुसले आणि रत्नागिरी फायटर्स चा फाईट करताना दिसताना मिळाल अर्थातच प्रिन्स आहे ना सचिन.
विनोद कोटे द टीम रत्नागिरी फायटर्स या दोन कॅप्टन भिडत आहेत. चांगला दर्जेदार फटका मिड विकेट काव करण्यात जाईल जो क्षेत्ररक्षण फील करेल. शॉर्ट ऑन पूल केलं होतं सटीक थ्रो परंतु थोडेसे उशिराने त्या दरम्यान मात्र 2 धावा मात्र मिळाल्या. रॉयल चॅलेंजर्स कोकणचे सर्व संघमालक वेदांतजी शिर्के यांचं आगमन झालंय. सचिन स्वागत आहे वेदांतजी शिर्के. SSPL 2024 पर्व 8 मध्ये खूप कामगिरी मोलाची राहिले. 59 झाल्या. 59 2 गडी बाद शेवटच्या हाताळताना लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. बॅकफुट वर एलिमिनेशनची कमतरता भरपूर होईल का पूर्ण होईल का होणार नाही कारण तिथे आहे सिद्धू. जिथे पहा तिथे सिद्धू. सिद्धूचा तिसरा झेल. लाजवाब फिल्डिंग अनालिसिस बाय सिद्धू फ्रॉम अलिबाग एव्हेंजर्स. शिमे रेषेला स्वतःला मध्ये समतोल ठेवलं. फलंदाज मात्र बाद. शॉट ऑफ जॅक करताना परफेक्टली शॉट ऑन पुल पण एलिमिनेशनची कमतरता आणि तिथेच या टीमचा एक मोठी भिंत. द बिग बॉल सिद्धू. व्हॉट अ कडक कॅचर. इम्प्रेस केलं सिद्धूने. बॉलर राहुल 19 चेंडू मध्ये 1 चौकार 3 षटकांचा आणि कॅप्टनने मात्र 30 धावा आणि तिथे त्याचा खेळ मात्र थांबवला सिद्धेशने. एक कडक झेल डीप मिड विकेट. लवली बॅलन्स परफेक्टली नजर चेंडूच्या खाली आणि तो झेल चेंडूच्या खाली येताना कडी नजर ठेवली. अचूक झेल टिपला आणि टीमला तिसरी. राहुलला पहिली. कॅप्टन परतला 30 या धावसंख्येवर. 3 षटकार 1 चौकाराच्या साहाय्याने त्याने साकारला हा कॅप्टन इनिंगचा खेळ. सुपर इन केले मैदानावर. नवीन फलंदाज बॅटर येताना सिंधुदुर्ग टायटन्स सिद्धेश. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. बॅकफुट वर जाताना जॅक करताना चेंडूला पाठवलं प्रेक्षकांच्या भेटीला. इन टू द बॅट. कडक स्ट्रोक. आल्या जोर दाखवला सिद्धेश. 6 रन. 6 ने आणखीन झपकन जाताना सिंधुदुर्ग टायटन्स. 5वी मॅच पहिला इनिंग सिंधुदुर्ग टायटन्स 3 गडी बाद. 65 65-3. लाजवाब बॅकफुटवर जाताना का वाटतं लवली शॉट ऑन पुल. इज अ सो हँडसम पुल. हिट ओव्हर द मिड विकेट. इट्स द मॅक्सिमम. ओपन द अकाउंट सिद्धेश. 5 रन. पॉइंट कबड्डी फिक्स कबल लॉंग ऑन लॉंग ऑफ. राहुल कमजिंग बुल तो सिद्धेश लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. अबे फॉर्म द बॉलची बॅटची कडा तिथे फलंदाज ला मिळेल सिंगल अर्जित केले. आणखी हलकासा पुढे जाताना सिंधुदुर्ग टायटन्स SSPL पर्व 8 मध्ये मॅच क्रमांक 5वी. दुसरा दिवस रात्रीचा खेळ आपल्या भेटीला. किती बॉल आहेत 4 चेंडू आतापर्यंत झाले. लास्ट 2 बॉल टू गो. शेवटचे 2 चेंडू दुधारोषने खऱ्या अर्थाने रात्रीचं क्रिकेट आपल्या भेटीला. 5वी मॅच आजच्या दिवस रात्री अलिबाग एव्हेंजर फिल्डिंग करताना सिंधुदुर्ग टायटन्स अमती इथलं बॅटिंग आणि तिथे फक्त 2 चेंडूचा खेळ. 6 ओव्हरची मॅच. असिल लक बॉलिंग बाकर राहुलच्या विरुद्ध खेळताना आता स्ट्राईक वरती. सिंगल घेतले ना. सिंगल मिळाली पण ती घोषांकित. 1 सेकंड सिद्धेश ऑफसाइड ऑफस्टम लॉप करताना टायमिंग मी डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षकाला झेल चूक. खेळी झाली इथे समाप्त. सिद्धेश बॅक. तुझ्यासाठी एक चूक आहे. मला एकाने स्क्रीनशॉट मारला. त्याने 6 नाही मारला तरी त्याच्या नावाने गेलो. साऊथ सम्राटची मॅच होती ना त्याच्यामध्ये रमेश काउंटरने 6च नाही मारला. स्क्रीनशॉट झाले ना सगळे आता हिशोब. ते ऑनलाईन तिकडे युट्यूबवर तिकडे.
अशा प्रकारे शेवटचा चेंडू आणि तिथे मात्र मिळतात 2-2 पूर्ण केल्या. तिसऱ्या धाब्यासाठी विचार होता परंतु तो धुळीस मिळत आहे. 2 धाबा शेवटच्या बॉलवरती येत आहेत. 2 पुढे सरकतो बॅटिंग करताना सिंधुदुर्ग टायटन्स. अशा प्रकारे पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त. 4 गडी बाद स्कोर राहिला सिंधुदुर्ग टायटन्स 68 धाबा 69 धावांचा आव्हान समोर ठेवल्या. 6 ओव्हरची मॅच भेटूया पुन्हा एकदा पण ते अगोदर मी विनंती करतो 2 कॅप्टन नेक्स्ट मॅच क्रमांक 6 रत्नागिरी फायटर्सचा टीम कॅप्टन विनोद कोटिया आणि त्याच्या विरुद्धमध्ये कर्नाटक रेनेगेड्स अक्षय मुसले हे 2 कॅप्टन असतील. टॉस का बॉस या मंचावरती थोडंसं जोडूया. या टॉस नंतर पुन्हा एकदा परत येऊया आणि पाहूया खेळ एक दर्जेदार देखणी प्रीमियर लीग SSPL 2024 पर्व. आदरणीय रॉयल चॅलेंजर्स कोकण टीमचे कॅप्टन ओनर वेदांत शिर्के यांच्या शुभ हस्ते आपण घेणार आहोत टॉस. मॅच क्रमांक 6 रत्नागिरी फायटर्स विरुद्ध कर्नाटक रेनेगेड्स. प्लीज डीजे. टॉस झाली स्विंग झालं. आदरणीय वेदांत शिर्के यांच्या हाती ते नाणं आणि स्विंग केल्यानंतर कर्नाटक रेनेगेड्स टीम कॅप्टन अक्षय मुसले वॉन द टॉस. अतिशय दर्जेदार स्पर्धा सालाबाद प्रमाणे 8वा पर्व आपल्या भेटीला लाजबाब 2 महिन्यापूर्वी पूर्वतयारी जकासमध्ये प्रत्येकाचं योगदान प्रत्येकाची कडे मेहनत सर्वांना एकत्रित घेऊन हे दर्जेदार स्पर्धा SS प्रीमियर लीग 2024 पर्व 8 जेवढं कौतुक करावं तेवढं सर्वांचं कमी असेल. लाजबाब बॅट्समन या प्लीज सेंडिंग 12 ओपनिंग पेअर किलपेटवर सलामीची जी जोडी आहे ती जोडी पटापट पाठवा नम्रतेची विनंती करतो. 69 धावांचा टार्गेट अलिबाग इव्हेंजर्स ठेवण्यात आलेला आहे. पहिल्यांदा बॅटिंग करताना 4 गडी बाद 68 बनवल्या 69 टू विन. 6 ओव्हरची मॅच. यानंतर रत्नागिरी फायटर्स आणि त्यांच्या विरोधात कर्नाटक रेनेगेट्स टीम कॅप्टन अक्षय मुसले ऑन द टॉस. पारितोषिक इथे घोषित झालेले आहे. यश मोरेवरती खूप प्रेम आहे. कर्नाटक रेनेगेटचे सर्वा संघ मालक मयूर कल्लूर यांच्या मार्फत जर सलग 3 षटकार यश मोरे जर ठोकले हिट केले तर रोख रुपयात 1000चा कॅश प्राइज कर्नाटक रेनेगेटचे संघ मालक मयूर कल्लूर यांच्याकडून देण्यात येतील. यश मोरेला एक आवडता हा खेळाडू आहे कारण सातत्याने जेव्हा यश मोरे यांची मॅच असेल आणि यश मॅच जर बॅटिंगला आला तर त्यासाठी कर्नाटक रेनेगेट्स मात्र नेहमीच पारितोषिक लावतो मयूर कल्लूर आणि आताही लावण्यात आले. मयूर कल्लूर कडून रोख रुपये 1000 सलग 3 षटकार मारले तर यश मोरेला 69 धावांचा टार्गेट. तीच अबाधित ठेवलेली यश जोडी एका बाजूला यश मोरे 69 टू टार्गेट.
यश मोरे इन द स्ट्राईक. ऋतिक जोशी द पहिला जिम्मा पॉवर प्ले मध्ये लांब लचक मॅन्डेटरी पॉवरचा पहिला ओव्हर पहिला चेंडू कॅप्टन खेळणार. ओ लवली ग्लान्स क्लासिकल बरोबर एक करडी नजर हलकीशी जी पॉवर आहे ना पॉवर जनरेट केली पायांचा योग्य पर व पायाच्या थोडासा अगोदर बॅट जस्ट लाईक द रविशंकर शास्त्री द स्टायलिश ग्लान्स कोशांके क्षेत्राने ग्लान्स केला खातं खोलतं यश मोरे एकने सुरुवात झाली एकने खातं खोललं टीमचं सिंगल बरोबर यश मोरेच्या बिनगडी बाद 69 धावांचं टार्गेट 6 ओव्हरची मॅच आणि पहिला जिम्मा बॉलिंग बारवर सोपवलंय ऋतिकच्या पॉवर प्लेचं हे कंपल्सरी पहिलं ओव्हर हाताळताना बॉलिंग माग समोर कॅप्टन व्हेरी डेंजरस एनफॉर्म बॅट्समॅन हा कित्येक कीर्तिमान कित्येक विक्रम त्याच्या नावावर लागलेले आहेत आजपर्यंत इतिहास इथे घातक चेंडूला केलं नो बॉल छातीच्या जवळ बिमर चेंडू शेरर वेदी मारा आणि ते ओळखलं दोन्ही अंपायरने इशारा केला लगेचच नो बॉल हातून सटकला चेंडू मी म्हणेन कारण जेवढा वेगवान गोलंदाज जातात तेव्हा चेंडू त्यांच्यापैकी मात्र सटकला जातो सटकला चेंडू शेरर वेदी मारा आणि तो घोषित केला नो बॉल. नाव चान्स टू द बॅट्समॅन कॅप्टन फ्री हिटला हिट करणार सुपर हिट द बॅट्समॅन नाव आहे कॅप्टन यश मोरे. किती धावा षटकार चौकार का 2 का डॉट यासाठी लक्ष लागले या फ्री हिटकडे. कमालीचा स्ट्रोक बेहतरीन स्ट्रोक चेंडू खेळतो मिड विकेटला क्लिअर करताना अंपाचा इशारा आतापर्यंत पोहोचला चेंडू मात्र दणदणकरी चेमेरीच्या बाहेर आरपार फॉर आचार्यांना दमदार पुरेपूर फायदा फ्री हिटला हिट केलं सुपर बॅट्समॅन नाव आहे यश मोरे टीम कॅप्टन 4ने 4 धाव मिळाल्या 4ने उसळी घेतोय स्कोर वरती 7 वर 0 गडी बाद यश मोरे हिट विषयी व्हेरी फेमस जोडी एमन जोडी बऱ्याच जोड्या राहिल्यात आतापर्यंत पर्व 7 पर्यंत त्याच्यापैकी इज वन ऑफ द फेवरेट जोडी यश मोरे एज विषय सलामीला येताना ग्रेट क्रिकेट भाग मिका भाग ताबडतोब मात्र चिक्की रिस्की सिंगल टेकन बाय द कॅप्टन यश मोरे. चला एक जी गाडी आहे ती खूप रुकावट करते तिच्या या गाडीमध्ये मी नंबर आपल्या समोर ठेवून MH46 BQ 2389 MH46 BQ 2389 किया गाडी आहे. त्या किया गाडीचा जो नंबर मिळाला ती गाडी खूप रिकाउट करते खूप ट्रॅफिक जमा झाले मित्रांनो गाडीचे जे ओनर आहेत त्यांना विनंती करतोय कारण बाबासाहेब आंबेडकर साहेबांची जयंती आहे त्यासाठी जे स्टेज तिथे उभारला जाणार आहे त्यासाठी ती थोडस त्यामध्ये रुकावट करते त्या गाडीच्या ओनरला मालकाला माझी नम्रती जीवन आहे तर थोडीशी गाडी तिथून बाजूला घ्या ही कळकळीची विनंती आम्ही करतोय. नुकतं जे किया गाडीचा नंबरची घोषणा केली पुन्हा एकदा किया गाडी जो नंबर पुन्हा एकदा आपल्या समोर मी कानापर्यंत पोहोचवतो किया गाडी आहे MH46 BQ 2389 या गाडीचा मालक थोडंसं रुकावट करते जिथे स्टेज उभारलं जाणार आहे त्यासाठी आपली गाडी सुरक्षित ठिकाणी थोडंसं बाजूला लावा पुढे जो अपसाइड ऑप्शन चांगली लाईन चांगली लेंथ प्रॉपरली नाव द डिलिव्हर पहिलं ओव्हर हाताळताना अर्थ ऋतिक बॉलिंग मार्कर एक चौकाराला एक नो बॉल धावसंख्या मात्र खच केल्या आतापर्यंत पहिलं ओव्हर हाताळताना मॅन्डेटरी इन ऍक्शन ऋतिक 9 सिंधुदुर्ग टायटन्सवर पहिलं ओव्हर हाताळताना जिकंबरी ही कामगिरी कारण हानामारचे षटक बरेचसे बॅट्समॅन मात्र सफल होऊन येतात मोठे फटके यामध्ये सजावताना ठोकताना दिसतो बॅट्समॅन ते जोखीमवर ओव्हर टाकण्याचा जिम्मा खांद्यावर सोपवला चेतन चिलेने ऋतिक वरती तो ऋतिक पॉवर प्ले इन ऍक्शन राईट आर्म ओव्हर द विकेट क्लास क्रिकेटचा दर्जादार खेळ वा भाई वा खूप छान वाटलं सरळ ढक्कन दिलं होतं सिलिमिडा 10 मात्र मिळाला नाही पहिला पॉवरचा खेळ इथे झाला समाप्त पॉवरप्लेच्या पहिल्या समाप्तीनंतर स्कोर आहे 69 धावसंख्येला उत्तर देताना इथे खेळताना अलिबाग एव्हेंजर्स बिनगडी बाद 9 येस इमिजिएटली टेकन सेकंड बॅटिंग पॉवर प्ले लगेच बॅटिंग पॉवर प्लेची घोषणा केली
कारण स्वतः कॅप्टन आहे. कॅप्टनने सांगितलं का लगेच आमचा दुसरा पॉवर प्लेला आम्ही सुरुवात करतोय. बघूया हे गोलंदाजाचे जखमी बरी गोलंदाजी असते, खूप रिस्की ओव्हर असते. बरेचसे षटकार चौकाराची आतिषबाजी करतात या ओव्हरमध्ये. फक्त 2 क्षेत्ररक्षण दैन्याच्या बाहेर, फक्त सुरक्षित करण्यासाठी, मोठे फटके थांबवण्यासाठी फक्त 2 क्षेत्ररक्षण हाताशाच्या बॉलरच्या. आणि ती जोखीमभरी दुसरी ओव्हर पॉवर प्लेची टाकण्यासाठी बॉलिंग मार्कवर सिंधुदुर्ग टायटन्स कडून गोलंदाज अभय अगरकर, वन ऑफ द फायनेस्ट, सटीक लाईन साठी ओळखणारा अभय. अवे फ्रॉम द बॉडी, वॉट अ लवली दन चेंडू, मात्र बॅकवर्ड स्क्वेअर ऑफ द पॉइंट. धाबा मिळतील, फक्त सिंगल. पण नेत्र फटका बॅकफुटवर गेला, जागा गेली, रूम गेला, हॉरिझॉन्टल बॅट केलं, त्याला स्क्वेअर ड्राईव्ह केलं होतं. बॅकवर्ड डिस्क्वेअर ऑफ द पॉइंटला फक्त सिंगल मिळते. हे सिंगल बॅटमधून येताना एज विषय नाव द ओपन अकाउंट खातं खोलतं पहिल्याच चेंडूवर दुसऱ्या ओव्हरच्या बॉलिंग मार्कवर अभय अगारकर. लो फुलटा आता सोडणार नाही एज विषय, कारण चेंडू टाकला जुसी फुलटाला ज्यूस करताना फेकला, मिड विकेटला जाऊन मिळाला आमच्या लाडक्या प्रेक्षकांना भेटायला एश विषयचा हा बुलंदी पॉवर षटकार. छेरन हा षटकार निवडून होतो एच विषयचा. टीम अलिबाग एव्हेंजर्स क्लास क्रिकेट सरळ हाताने दिशा दिली, तिथे क्षेत्ररक्षण तैनात आहे. स्क्वेअर ऑफ द शॉट पण इनसाइड द सर्कल दैन्याच्या चांगलं क्षेत्ररक्षण. सुपर बॉलिंग ऑफसाइड ऑफस्टॉनला बॅकफुटवर जाताना त्याला ढकलून दिलं होतं. दैन्याच्या 30 यार्डच्या आत स्क्वेअर बॅकवर्ड पॉइंटच्या ठिकाणी क्षेत्ररक्षण अतिशय चांगलं झालं. 10 मतं मिळालं नाही. पुन्हा जातोय अभय अगरकर. न भय न भीती, निर्भय असा अभय द बॉलिंग मार्कर. समोर आहे एच विषय. दोन्ही एश नावाचे फलंदाज, दोन्ही इमर्जंट प्लेयर राहिले एस एस पी एल मध्ये, एच विषय आणि एश मोरे. बट वन टाइम 2 प्लेयर एच विषय आणि चेतन चिलिया ऑनर केलं होतं, सन्मान केलं होतं. आणि तेच पहा एकाच वेळी 2 इमर्जंट प्लेयर आपल्या टीमचे संघनायक. किती मोठा सन्मान. क्रिकेटमध्ये त्यांनी घेतलेली मेहनत त्यांच्या कामी आले. आणि एक वेगवेगळे स्ट्रोक, वेगवेगळे जबरदस्त युक्त्या टोन तुम्हा सर्वांना इम्प्रेस केले 2 खेळाडूने. मैदान गाजवतात नवी मुंबईच्या बाहेर खेळ खेळताना अक्षरशः 1 सोल्युशन टीम 48 करावे. लाजबाब फटका हवेमध्ये एलिव्हेशन करता आणि इथे झेल सुटले एच विषयचा. ही संधी मिळाली. म्हणून म्हणाला वन ऑफ द फायनेस्ट बॉलर, एकदम हुशार गोलंदाज, ज्याचा क्वचित नो बॉल पाहायला मिळतो, ज्याच्या गोलंदाजाला क्वचित वाईट पाहायला मिळतो, तो आहे अभय अगरकर. टीम कडून दुसरा आपलं पहिलं ओव्हर हाताळताना पॉवर प्ले इन ऍक्शन सिंधुदुर्ग टायटन्स कडून. राईट हँड ओव्हर द विकेट, लाजबाब फटका डाऊन द ग्राउंड, लाजबाब डायरेक्टली ही द फ्लॅट सिक ओव्हर द लॉंग ऑफ अँड चेरन. कॅप्टनच्या बॅटमधून बुलंदी आणि नेतृत्व फटका षटकार. सुरुवात जे मॅच आपण पाहिले होती आजच्या दिवसातील जी मॅच होती दुसरी, अलिबाग एव्हेंजर्स रत्नागिरीचे फायटर जवळ 90च्या वरती ते स्कोर आणि 2 सलामीने अक्षरशः तोंडचं पाणी पलवलं होतं. अक्षरशः घाम फोडला होता विनोद कोट्या. परंतु ते खान साहेबांचं ते ओव्हर 58 डिफेन्स एक्सप्रेस मॅन कामी जर आला असता, डेफिनेटली द सेकंड विक्टरी बाय अलिबाग एव्हेंजर्स. ही जोडी जमली ना तर 69 धावा मुमकिन आहेत. डेफिनेटली ही जोडी फोडण्यामध्ये यश मिळालं तर मात्र खरं नाहीये. अर्थात अलिबाग एव्हेंजर्स 2 पैकी 1 जिंकलाय. तिसरी मॅच त्यांची. टोटल 4 मॅचेस असतील प्रत्येक टीम साठी. त्याच्या तिसरा मॅच खेळताना अलिबाग एव्हेंजर्स 5वी मॅच आहे, विरुद्ध आहे सिंधुदुर्ग टायटन्स. सिंधुदुर्ग टायटन्सचा तिसरा मॅच आहे, त्याने 2 पैकी 1 जिंकलाय. जो जिंकेल तो 3 पैकी 2 जिंकेल. 23 धावा झाले, 2 ओव्हरची झाली समाप्ती. पाऊलचा खेळ मात्र संभाळला. 23 धावा चोपल्यात बिनगडी बाद. मॅच जिंकण्यासाठी
69 धावा अक्रॉस द बॅट. खराब क्रिकेट. शॉट्स जे स्ट्रोक होता, स्ट्रोक सिलेक्शन खराब. जी निवड होती स्लॉक सीमध्ये एकदम बिलकुल विपरीत होती, कारण ऑफस्टम्पला टर्न झाला. जर मिडन लेग स्टंप टर्न झाला आपण समजू शकतो स्लॉक सीप डेफिनेटली यू सक्सीड. बरं ऑफस्टम्पच्या बाहेर टर्न द बॉल. लाजबाब फटका. लई मध्ये धडकला हा षटकार. मस्तपैकी दस्तक देऊन गेला डोक्यावरती. मिळाला षटकार बॅटमधून साधारताना. एज विषय नाव सुपरबली हिट ओ द लॉंग आउट. क्लिअर केले षटकार. मिळाला आणखी 7 धावा. 6 ने पुढे जाताना इथे अलिबाग एव्हेंजर्स बिनगडी बाद 29 तिसऱ्यावर प्रगतीपथावर बॉलिंग मार्क वर येताना स्वतः कॅप्टन चेतन चिलिया. चेतन उभाले बॉलिंग मार लेफ्ट राउंड द बॅकेट. ओ सुपर बॉलिंग. सुपर एक्सिलेंट टर्न झाला. ही लेंथ प्रॉपर आहे. काय व्हेरिएशन आहे. सुपर व्हेरिएशन. म्हणून 8 विकेट घेतल्या त्या गतवर्षी. 182 धावा ठोकता ठोकता 8 विकेट 4 कॅच 2 रनआउट. परफेक्ट सिलेक्शन प्लेअर ऑफ द सिरीज. सुपर बॉलिंग. सुपर टप्पा पडला एका सबमरीन डिलिव्हरी. बॅटच्या खालून मात्र चेंडू गेला सर विकेटच्या हातात. धाव मात्र मिळत नाहीये. काय प्रॉपरली बॉलिंग यार. कम बॅक करून देतो स्वतः कॅप्टन चेतन उबाले टीम कॅप्टन ऑफ द सिंधुदुर्ग टायटन्स. खऱ्या अर्थाने अलिबाग हेमंत स्वतः कॅप्टनच गतवर्षी. पण पहा वेगळा खेळ वेगळा विरुद्ध आता विरुद्ध आहे स्वतः कॅप्टन अलिबाग हेमंतच्या. प्रतिदिन नेतृत्व करताना सिंधुदुर्ग टायटन्स चेतन उबाले. पण पूर्ण ड्राईव्ह केलं. दिशा दिली. मिड विकेट कावकडे तैनात आहे. क्षेत्ररक्षण करताना फिल्डर येईल फील करेल. या वेळेला एज बेशाला मिळते सिंगल. सिंगलने हलकासा पुढे जाताना 69 धावांचा पिछा करताना अलिबाग एव्हेंजर्स 30 बिनगडी बाद 30. तिसरं प्रगतीवर 5-6 ओव्हरची मॅच. तो तिसरं पहिलं टाकताना स्वतः कॅप्टन चेतन उभाले. बॅकफुटवर कडक टायमिंग बेमिसाल ओव्हर द बायडी डिस्वर लेग. इट्स मॅक्सिमम हिट बॅक टू बॅक. 2 कॅप्टन आमने सामने. कडा प्रहार एका कॅप्टनच्या विरुद्ध मध्ये. एश मोने ठोकला. मिड विकेट ओलांडून गेला षटकार. एश मोनेला मिळाले 6 धावा. 6 ने वाढवली धावसंख्या. टीम अलिबाग एव्हेंजर्सची 3 ओव्हरची झाली इथे संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 69 उत्तर देताना 36 बनल्यात. 36 विदाउट लॉस. कडक स्टार्ट. यानंतर मॅच आहे रत्नागिरी फायटरच्या विरुद्ध कर्नाटक रेनेगेट्स. कर्नाटक रेनेगेट्स अक्षय मुसले टीम कॅप्टन ऑन द टॉस. एका बाजूला विनोद कोट्या दुसऱ्या बाजूला नेतृत्व करणार अक्षय मुसले. कडी त्याच अक्षय मुसलेने गतवर्षी विनोद कोट्याच्या बॅटीने धावा धुतलं होतं बॉलरला. पावसा षटकाराचा पाऊस पाडला होता. ती बॅट त्यांनी गतवर्षी वापरले विनोद कोट्याचे. तेच बॅट वापरताना आता आमने सामने असणार 2 कॅप्टन. विनोद कोट्याच्या विरुद्ध अक्षय मुसले खेळताना दिसेल नेक्स्ट मॅच. चला 3 ओव्हरचा खेळ संपला. 36 धावा. 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. येणार 18 चेंडूचा खेळ बाकी. येणार 18 चेंडू मध्ये आता जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 33. 18 मध्ये 36 बिनगडी बाद. दमदार सुरुवात. ऑफसाइड ऑफ स्टंप. चेंडूला दिला स्क्वेअर ऑफ द पॉइंट. दणदण चेंडू जातो सरसीमेच्या आरपार. 4 रन. बेहतरीन शोक. जे सोडला काय मॅच सोडले सांगताना मात्र बॅटिंग करताना पॉवर हिटिंग बॅटिंग बाय एच विषय. ऑफसाइड ऑफ स्टंप. दॅट इज द नेतृत्व स्क्वेअर ऑफ द पॉइंटला क्लिअर केली बाउंड्री. मिळाला 4. आणखी पुढे जातो टीम. 69 धावसंख्येला उत्तर देणं आता पोहोचला 40 वरती. एक्झॅक्टली 40 विदाउट लॉस बाय अलिबाग एव्हेंजर्स. बॅक टू बॅक 2 चॅम्पियन्स 2 टायटल. तिसरा टायटलच्या दिशेने पावलं उचलल्यात अलिबाग एव्हेंजर्स. नेमजी चौगुले यांची ही टीम. आणि तिथे सदाबहार खेळ साधा दोन्ही यश. एका बाजूला यश विजय बॅटिंग करताना स्ट्राईक वर एज विषय. मिडल स्टोनवर इथे चिकी सिंगल. व्हेरी कडक बॉलिंग. सुपर बॉलिंग. डायरेक्ट हिट करण्याचा नेम चुकला. अर्थातच सुखरूप एज विषय. सेफली इन द बॉलिंग पॉपिंग क्रीज. सुखरूप पोहोचला. सिंगल मिळते. सिंगल 41 स्कोर पोहोचलाय. 69 धावांचा टार्गेट. 6 ओव्हरची मॅच. 4थं ओव्हर टीम कडून. आणि आपलं टाकताना बॉलिंग मार्कवर दुसरी ओव्हर आहे ही ऋतिकची. जे मॅन्डेटरी पावचं पहिलं ओव्हर टाकलं 41 बनल्यात. त्या 9 फक्त धावा. 1 सफलता मात्र मिळाली नव्हती. कोणतीच सफलता आतापर्यंत नावी केलेली नाही कोणत्या गोला. वाट क्लेवर
क्लेवर बॅटिंग बाय HBC आणि एच मोरे. 17 चेंडू आणि 16 चेंडू आणि 28 धाबा. बॅकफुट वर जॅक करताना पहिली सफलता. इथे खेळ मात्र थांबलाय. विकेट जाताना कॅप्टन परतलाय. कम्स टू द एंड ऑफ द इनिंग्स कॅप्टन यश मोरे. पहिली सफलता, पहिला हादरा, कॅप्टन परतलाय. इथे खेळीचा झाला यश मोरेच्या अंत. ही सफलता कडक काढताना मजबूर केले. शॉर्ट ऑन पूर्ण कमतरता, एलिमिनेशन मिळालं नाही. पिक केलं होतं पण एलिमिनेशनचे कमतरता आणि डाऊन द बॉल जकासपैकी झेल टिपला. खेळ झाले समाप्त. 1 गडी बाद 41. आता मात्र मॅचला चुरस. त्या दरम्यान प्रेशर आहे. 41 बनल्यात. आणखीन 28 धावांची आवश्यकता. 28 बनवायचे आहे मॅच जिंकण्यासाठी. दुसरी जो जिंकेल तो दुसरी मॅच जिंकेल, कारण आमने सामने आहेत. ज्या टीमने 2 पैकी 1 मॅच जिंकलेली आहे. तिसरी मॅच आपसात आहेत. मॅच क्रमांक 5वी अलिबाग एव्हेंजरच्या विरुद्ध सिंधुदुर्ग टायटन्स, जे पहिल्याच त्यांचं वर्ष आहे. त्यांचं स्वागत आम्ही करतोय. वरजी अपराज याची टीम आहे, तर दुसऱ्या बाजूला नईमजी चौगुले ज्याने बॅक टू बॅक 2023 2022 असे 2 चॅम्पियन्स लगातार जिंकताना सातारा स्टार सय्यद भाई या संघ मालक्या दिशेने जर टीमले त्यांचे बरोबर होईल पर्वामध्ये आतापर्यंतचा इतिहास आहे सातारा स्टारच्या टीमच्या नावावर. तर ही हा टायटल जर सलग तिसरा जिंकला तर त्यांची बरोबर करेल नईमजी चौगुले अलिबाग एव्हेंजर्स टीम. का इथे मॅच क्रमांक 5वी आहे. 69 धावांचा पिछा करताना आपण पाहतोय अलिबाग एव्हेंजर्स. पहिली विकेट इथे गारत. कॅप्टन परतलाय. सरळ हाताने स्थित तिथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. सिली मिडॉन लाजबाब से गुड फिल्डिंग ऑफ सिली मिडॉन. नो रन. आणखीन एक विकेट घेतल्यानंतर डॉट. जेवढे विकेट मिळते जेवढे डॉट तेवढा प्रेशर मात्र क्रिएट होईल टीम अलिबाग एव्हेंजर्स. खाली जे चेंडू जातील ज्यात धावा पडणार प्रेशर क्रिएट बिल्टअप करेल आणि तेच करताना ऋतिक या ओव्हरमध्ये विकेट घेतली. नंतर डिलिव्हर केला डॉट. बिंदिया गेन 14 चेंडू आणि 28. प्रत्येक चेंडू मागे डबल 2 धाबा. 14 दोन्ही 28. लाजबाब बॉलिंग यार. एक्सलेंट डिलिव्हरी. कुठल्या टप्पामध्ये चेंडू मध्ये वेग रूप धारण केलं. स्विंग इन द मिड लाईन मिस. चेंडू डॉट. विकेट डॉट डॉट. व्हॉट अ लवली कमबॅक बाय ऋतिक इन दिस वर. आपल्याकडून ते दुसरा वोट टाकताना सिंधुदुर्ग टायटन्स करून आता 13 मध्ये 28 धाबा. शेवटचा बॉल चौथी वर बघितलीवर समोर आहे फलंदाज निखिल. निखिल ऑन द स्ट्राईक. 2च्या 2 विरोधात निखिलच्या डॉट काढले. विकेट घेतल्यानंतर कॅप्टनची व्हॉट अ लवली नपीतली गेंदबाजी. बोल बाय ऋतिक फ्रॉम सिंधुदुर्ग टायटन्स. क्लेवर कॅप्टनशिप बाय चेतन चिलिया. व्हॉट हँडलिंग द बॉलर इज द बेस्ट क्वालिटी ऑफ कॅप्टन ना. ती क्वालिटी सादर करतात कमी आयुचा चेतन चिलिया. लाजबाब फिनिशर डिस्ट्रॉय. यू मिस अ हिट टू द स्टंप. असं घडलं. दुसरी सफलता या ओव्हरमध्ये. 2च्या 2 विकेट दोन्ही यशला. आता मात्र स्वीकार केली निखिलची. निखिल बाद. 3 चेंडू डॉट. त्यानंतर ग्रीन बोल्ड. खूप मात्र महागड. 2 गडी बाद. 4 ओव्हरचा खेळ इथे समाप्त. 5वी मॅच आपल्या भेटीला SSPL घेऊन येते परवाट आणि तिथे मात्र खूप बॅकफुटवर जाताना आता अलिबाग एव्हेंजर. मी म्हटलं विकेट पडली तर मात्र खरं नाही आणि तेच केलं ऋतिकने. जे करायचं होतं ते चोख फत्ते कामगिरी. व्हॉट अ लवली बॉलिंग अनालिसिस बाय ऋतिक फ्रॉम सिंधुदुर्ग टायटन. 4 ओव्हरचा खेळ इथे समाप्त. 4 ओव्हरच्या खेळीच्या समाप्तीनंतर 69 धावांना उत्तर देताना 2 गडी बाद 41. आता 12 चेंडूचा खेळ बाकी. 12 मध्ये आता बनवायच्यात 28. बरोबर ना. ही 5वी मॅच आहे. त्यानंतर 6वी मॅच आपल्या भेटीला येणार आहे रत्नागिरी फायटर्सच्या विरुद्ध कर्नाटक रेनेगेट्स. टॉस झाली. आदरणीय रॉयल चॅलेंजर कोकणचे सर्वेसर्वा ओनर वेदांत शिर्के याचे शुभास्त्र टॉस घेतली. ते टॉस जिंकली कर्नाटक रेनेगेट्सचा कॅप्टन अक्षय मुसलेने. हे बिग फाईट बघायला मिळेल. मॅच क्रमांक दुधिया रोशनीमध्ये फ्लॅश मध्ये मॅच आपल्या भेटीला येईल. याच्या नंतर लगेच आता 12 मध्ये 28 धावांची आवश्यकता आहे. मॅच रंगायला सुरुवात झालेली आहे. आता रंगवण्याचं काम केलं ऋतिकने मी म्हणेन, कारण 2 झटके दिले. प्रेशर बिल्डअप केलं. आता प्रेशर आहे अलिबाग एव्हेंजर्स वरती. 12 मध्ये 28. व्हॉट अ लवली कॅप्टनशिप बाय
चेतन उभाले, चेतन चिल्या त्याची क्वालिटी दिसली, कारण त्याने हाताळले व्हेरी वेल. हाताळण्याची कसूट असते कॅप्टनची, का बॉलरला कोणत्या क्रमावर तो गोलंदाजी देणार, त्यामध्ये पाहिलं. ही क्वालिटी इज बेस्ट, प्रूव्ह करून दाखवतात चेतन उभाले. गुड कॅप्टनशिप बाद चेतन चिल्या. डाऊन टू लेग साइड बॉलिंग टाकण्यासाठी ओव्हर क्रमांक 5वी. आता आल्या सर्वात एक्सपिरियन्स बॉलर, गतवर्षी उत्कृष्ट बॉलर, ज्या बॉलरने तब्बल 10 बली टिपली, डिक्लेअर संजय कदम बली बेस्ट बॉलर 2023. तो गोलंदाज संजय बली. फुलेंत चेंडू ड्राईव्ह केलं, काय क्षेत्ररक्षण करतोय तो सिली मिडनला. जेवढी तारीफ करावं तेवढी कमी असेल. मागच्या मॅच मध्ये पहिल्या इनिंग मध्ये सिद्धेशने दाखवून दिलं आय एम द बेस्ट फिल्डर, कारण 2 दर्जेदार झेल, जवळजवळ 3 बाउंड्र्या सिद्धेशने अडवल्या पहिल्या इनिंग मध्ये, नाहीतर आयुष्याच्या पार जाणार होता सिंधुदुर्ग टायटन. लाजबाब बॉलिंग, परंतु थोडीशी डाऊन द लेग साइड ते पाहिलं आणि चेंडूला दंडित केलं. वाईट बॉलर एक्स्ट्रा धाव मिळते. एकदा एक्स्ट्रा धावने पुढे जाताना अलिबाग एव्हेंजर्स 69 उत्तर देताना आता पोहोचते 43 वर. लक्ष्य 69. 5व्या क्रमांकाचे बोर्ड आपलं पहिलं. फुलेंचा चेंडूला मात्र फेकून देताना सलग चेंडू स्वेल लेगला ओलांडून मात्र गेला. गगनाला चुंबन घेऊन गगन चुंबी षटकार, बॅट मधून आला षटकार. सुपर स्ट्रोक 6 रन. समोर 27 वर झेल सोडला, मॅच सोडले मी म्हणेन. सेटल बॅट्समॅन आहे, चूक केली, झेल सोडला होता. यश काय कारनामा करतोय, जखमेवरती मीठ रगडण्याचं काम करतं. बॅकफुटवर गेला पुन्हा एकदा दर्जेदार शॉर्ट आर्म पूल करताना हुक करताना ड्रेस फेअरलेगला आपण पाहू शकता. चेंडूला फेकून दिलं, बॅक टू बॅक आला दुसरा षटकार. एक कारनामे करतो मित्रा, झेल सोडला नाही, तू चूक केली, मोठी चूक होती मी म्हणेन. तर झेल जर सोडला नसता तर वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. झेल सोडल्यानंतर मात्र काय कारनामा केला एसबीसीने, मॅच जवळ घेऊन आला अलिबाग एव्हेंजर्ससाठी यश भिसे. व्हॉट अ प्रॉपरली बॅक टू बॅक 2 षटकार. डीजे प्लीज. लगातार बॅक टू बॅक 2 षटकार. मॅच आणखी जवळ घेऊन येताना एच विषय. व्हॉट अ प्रॉपरली बॅटिंग, सुपर डुपर बॅटिंग, सुपर हिटिंग बॅट्समॅन. झेल सोडल्यानंतर कारनामे केले अक्षर. झेल सोडल्यानंतर जखमेवरती मीठ चोळण्याचं काम. आता 9 चेंडू आणि फक्त 14. किती मॅच जवळ येतात. नाव पुन्हा एकदा संजय कदम बली कमजिंग बोन राईट मोर द विकेट. पिचिंग होतं इथे मात्र धाव मिळत नाहीये. चेंडू जातो डॉट. आता 8 चेंडूचा खेळ बाकी. 5वी ओव्हर टीम कडून आपलं पहिलं टाकताना संजय कदम बली नावाने सुप्रसिद्ध. गत वर्षीचा बेस्ट बॉलर हा किताब मिळाला होता. तब्बल 10 बली टिपले होते बलीने. विकेट. पुरेंचा चेंडू बॉलर बॅक टू द अगोदर काय प्रयत्न आहे. ओ हो रन आउट. बॅट्समॅन रन आउट. चूक झाली. काय जबरदस्त फिल्डिंग. फॉलो थ्रू मध्ये झेप घेतली. झेप घेताना चेंडू अडवला. स्वतः गोलंदाज चेंडू फेकला विकेटवर. बाकीचं काम तमाम केलं. अर्थातच विकेट घेऊन आणखीन एक सफलता. बॅट्समॅन बाद. शिकार एकही चेंडू न खेळता रन आउट. घडी क्रमांक बाद हा तिसरा. अलिबाग इव्हेंट्सला सुंदर संघ मालक दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये ड्राईव्ह केलं होतं, परंतु त्याच्यानंतर धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि तो असफल.
नतीजा एकी न धावकाचा संघ मालक नाईम चौगुलेची खेळी मात्र इथं समाप्त. कमबॅक करताना दिसतोय. आता 7 चेंडूचा खेळ बाकी. लास्ट गो म्हणजे 7 चेंडूचा खेळ बाकी. आता 7 मध्ये इम्पॅक्ट प्लेअर कोणाच्या बदली घेतले ते कृपा करून अनाऊन्स करा. जर इम्पॅक्ट प्लेअर आलेला आहे पहिले अनाऊन्स कोणाच्या रिप्लेस मध्ये कोणत्या जागेवर खेळतो इम्पॅक्ट प्लेअर. चला राहुलच्या जागी इम्पॅक्ट प्लेअर येतो मैदानाच्या आत क्रमांक 5 वरती. काय नाव आहे? मंगेश आहे इम्पॅक्ट प्लेअर. पॅक करेल काय झालेलं मॅच. ओहो इम्पॅक्ट प्लेअर बॅट सटकली हातून. मंगेश इम्पॅक्ट प्लेअर आपण पाहू शकतो. 6वा चेंडू भलेने रिलीज केला तो खेळताना जोरदार मारण्याचा प्रयत्न पण बॉल फेकण्याच्या अगोदर बॅट मात्र फेकली. चेंडू झाला डॉट. आता 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी कंपल्सरी 14 कंपल्सरी टार्गेट स्पर्धेचा नियम आहे. SSPL 2024 पर्व 8. दर्जेदार क्रिकेट शानदार वजनदार दमदार क्रिकेट आपल्या भेटीला घेऊन येताना संकल्प सोशल कल्चरल वेलफेअर असोसिएशन प्रेझेंटेड SSPL 2024 पर्व 8. जमलेला लाडक्या प्रेक्षकांचं या स्पर्धेचे शिल्पकार करता धरता कार्यसम्राट नगरसेवक माजी नगरसेवक विशालजी डोळसच्या वतीने सरसे स्वागत. 6 चेंडू मध्ये कंपल्सरी 14 धावांची आवश्यकता. मॅच जिंकण्यासाठी दोन टीमने आतापर्यंत 2 मॅचेस केल्यात. ही तिसरी मॅच आहे. दोन्ही टीमच्या नंबर एक विजय 1 पराभव. जो टीम जिंकेल त्याच्या नावावर 3 पैकी 2 विजय 1 मात्र पराभव. त्यासाठी बिग मॅच मोस्ट इम्पॉर्टंट मॅच आहे. जो जिंकेल तो मात्र बाजी मारेल. जो गुणात आले का सरस जाईल. परंतु आतापर्यंत 2च्या 2 मॅच जिंकण्याचा कारनामा केलाय कोल्हापूर योद्धास. बालाजी टीम अनिल देवारकर दीपक राजन यांचा टीम आहे. तो 2च्या 2 जिंकलाय. फुले यांचा चेंडू पहिला चेंडू भिरकावून दिला. चेंडूला फेकलं मिड विकेट का उकाळला क्लिअर करताना आला फटका आणि मिळाला 6 धावा. व्हॉट अ शॉट. 6 रन. मॅच मधली हवा काढली पहिल्या चेंडू मध्ये. आता 5 मध्ये 8. ऐकूया या प्रेशर वरती एक सुरेख संगीत. पहिल्या चेंडूवर दर्जेदार फटका षटकार. आता 5 चेंडू सचिन 5 मध्ये 8. विजय नेगल राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा बैठक काय प्रॉपर मारलेला. व्हॉट अ शॉट. गोइंग अँड गोन बॅक टू बॅक दुसरा शॉट. झेल सुटला तिथे मॅच. पकडो काय जितो मॅच. कॅच सोडली परंतु एज विषय मॅच जवळ परंतु मॅच इम्पॅक्ट ज्याचा झेल सोडला तर त्याने अक्षरशः रंगत वाढवली. झेल सोडला हे सांगताना तुम्ही मॅच सोडली. मॅच बनवली एज विषयने. झेल सुटल्यानंतर काय कारनामा करताना ताबडतोब फलंदाजी व्हेरी रिस्की. तिसरा चेंडू बॅक टू बॅक सलग तिसरा षटकार. हो माय गॉड. मॅच फिनिश आणि अर्धशतक त्याच्या नावावर. वेल डन एज विषय. पहिली मॅच यश मोरेने. दुसरी मॅच यश विषयने. यश नावाचं वादळ घोंगावलं आणि दोन्ही यशने सचिन गिरीने कारनामा सुरेख करताना 3 पैकी 2 मॅच जिंकून देण्यामध्ये यश मोठं कानं. अर्धशतक दुसरं. विनोद कोटिया ही द फर्स्ट हाफ सेंचुरी 67. त्याच्यानंतर मात्र दुसरे अर्धशतक नावी जितावो अर्धशतक मी म्हणेन एज विषय. अलिबाग साठी लाजबाब अर्धशतक विजय मिळवून देताना एक मात्र मोलाची कामगिरी मध्ये प्रदर्शन सुरेख करताना बॅट्समन एज विषय. वेल डन एज विषय. कॉंग्रॅच्युलेशन. 20 चेंडू समोर गेला. 20 मध्ये नाबाद 51. 6 षटकारांची आतिषबाजी आणि 1 चौकार. थँक्यू सो मच अनुज. अपडेट त्याच्यानंतर साथीला भावेश परिवर्तन निसर्गाचा नियम. नो डाऊट द प्लेअर ऑफ द मॅच इज गोज टू SSPL 2024 पर्व 8. दुसरा अर्धशतक नुकतंच विजयी देणार अर्धशतक जे ठोकलं बॅक टू बॅक 3 षटकार होता ते अर्धशतक लाभलं तो ठरला एज विषय. या मॅचचा हिरो प्लेअर ऑफ द मॅच.